श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आजपर्यंत आपण 5 राशी पाहिल्या। आज आपण कुंडलीतील 6व्या क्रमांकाची रास पाहणार आहोत, कन्या रास। कन्या ही बुधाची पृथ्वी तत्वाची द्विस्वभावाची राशी असून स्त्री राशी आहे। वैश्य धर्माची म्हणजेच व्यापारी वृत्तीची ही रास आहे। एका हातात धान्याचे कणेस व दुसऱ्या हातात विस्तव असे नावेत बसलेली ही कन्येचे चिन्ह आहे। तिने एकाच वेळी 2 गोष्टी धरल्या आहेत। ही द्विस्वभाव राशी आहे। बुधा पृथ्वी तत्वाचा आणि रासही पृथ्वी तत्वाचे, म्हणून पृथ्वीचे गुणधर्म फारच एकवटलेले आहे। उत्कृष्ट बुद्धिमत्ता, धारणा शक्ती, स्मरण शक्ती असा स्वभाव कन्येचा आहे। एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे, चिकित्सा करणे, विश्लेषण करणे, परीक्षण करणे कन्येला फार आवडते। दुसऱ्याच्या चुका चटकन शोधतात, कुठलेही काम अगदी चोख करतात। बारीक सारीक गोष्टीही तपासून बारकावे पाहून करण्याची वृत्ती कन्येकडे आहे। कन्या राशीत शारीरिक सौंदर्य अधिक आहे, मात्र पोटातील विविध अवयव व इंद्रिय म्हणजेच आतडी, जठर, यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड इत्यादी अवयवांवर कन्येतील ग्रहस्थितीचा परिणाम होतो। आता आपण बघू 2024 हे वर्ष कन्या राशीला कसे जाईल, काय ग्रहस्थिती असेल। 2000च्या सुरुवातीला आपले करिअर, बिझनेस, शिक्षण, प्रेम प्रकरण कसे असतील, तसेच आपल्या जीवनात काय घडामोडी घडतील ते आता आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण केतू 7व्या स्थानात, राहू तृतीय स्थानात, वृश्चिकेचा बुध, शुक्र, तर चतुर्थात धनु राशीत मंगळ, रवी, तसेच 6व्या स्थानात शनी असेल, तर 8व्या स्थानात गुरु अशी एकंदर परिस्थिती 2000च्या सुरुवातीला राहणार आहे। आता सगळ्यात पहिले आपण गुरुग्रह पाहूया। 8व्या स्थानात गुरुग्रह एप्रिल पर्यंत राहणार आहे। 4थ्या व 7व्या स्थानाचा अधिपती 8व्या स्थानात, त्यामुळे थोडे मॅरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात। थोडे लक्षपूर्वक राहा, कारण 7व्या स्थानाचा अधिपती अष्टमात, वैवाहिक जीवनात अडचणी, प्रॉब्लेम येऊ शकतात। आपल्या लाईफ पार्टनरच्या हेल्थ मध्ये काही तक्रारी येऊ शकतात, त्यासाठी लक्ष ठेवा। पार्टनरशिप करायची असेल तर लक्षपूर्वक करा, फसवणूक होऊ शकतो। 2024च्या मे महिन्यात गुरु भाग्यस्थानात जाईल, ही एक चांगली गोष्ट आहे, कारण गुरुची दृष्टी लग्न स्थानावर, पंचमावर जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना मे महिन्यापासून चांगले आहे। कन्या राशीवाल्यांना व्यक्तींच्या आध्यात्मिक उन्नती होईल, तसेच संततीचा प्रयत्न करत असाल तर हा काळ योग्य आहे। तसेच ज्यांना पहिलेपासून संतती आहे अशांना आपल्या मुलांकडून खुशखबरी मिळू शकते। तसेच कन्या राशीच्या व्यक्तींना मे 2000 पासून वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होईल। आता आपण पाहू की राहू 2024 मध्ये काय फळ देईल। तर राहू तुमच्या 7व्या स्थानात, तर केतू 1ल्या स्थानात आहे। जेव्हा आपल्या चंद्र राशीत केतू येतो तेव्हा तो खूप रहस्यमय बनवतो, चुकीचे निर्णय घेऊ शकता। 7व्या स्थानात राहू गुरुच्या मीन राशीत, हा राहू तुम्हाला भरपूर चतुर बनवेल, डेली इन्कम वाढेल, पण सप्तमेश गुरु अष्टमात, त्यामुळे फ्रस्ट्रेशन कडे लक्ष द्या। वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात, कोणावर विश्वास ठेवू नका, कोणाला उधार पैसे देऊ नका। आपण आता पुढे शनिदेव पाहणार आहोत। आपल्या राशीनुसार 6व्या स्थानात शनिदेव राहणार आहे। इथे शनिदेवांचे गोचर फार चांगले असते, ते तुम्हाला कर्जातून मुक्त करतील, कोर्ट कचेरी चालू असेल तर त्यातून सुद्धा बाहेर काढतील, कॉन्फिडन्स वाढेल, असा हा शनी तुम्हाला फळ देणार आहे। कन्या राशीवाल्यांना काय उपाय केले पाहिजे, तर कुत्र्याला जेवू घाला, त्यामुळे तुमचे केतूचे दुष्परिणाम कमी होतील। चंद्राचा बीज मंत्र करा, सूर्य बीज मंत्र करा, हनुमान चालीसा करा, गुरुचा जप करा। धन्यवाद। असंच आपलं चॅनल पाहत राहा। पुढील भागात आपण तूळ राशी घेऊन येणार आहोत।